साहित्य संगमच्या 423व्या मासिक कार्यक्रमात मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। साहित्य संगमचा हा 36व्या वर्षातला तिसरा कार्यक्रम। आपल्या साहित्य संगमला यंदा 35 वर्ष झाले। 17 मे 1990 या दिवशी आपण साहित्य संगमची स्थापना झाली। आता गेल्या 17 मेला 35 वर्ष पूर्ण झाले आणि आम्ही आता 36व्या वर्षात पदार्पण केले। त्या 36व्या वर्षातला हा तिसरा कार्यक्रम। यंदा सुप्रसिद्ध ललित लेखक रवींद्र पिंगे यांची जन्मशताब्दी सुरू आहे, मार्चमध्ये सुरू आहे। तर यंदा आम्ही असं ठरवलं की दर महिन्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांची 2 पुस्तकं वाचायची आणि त्याच्यावरती चर्चा करायची। त्यानुसार आज 2 पुस्तकावरती आपण चर्चा करणार आहोत। एक पुस्तक आहे सोनेरी सूर्य फुटे, दुसरं पुस्तक आहे आनंद पर्व। संध्या आरोलकर यांचा आपल्याला परिचय आहे, आपल्या साहित्य संगमचे सदस्य आहेत आणि श्री गणेश उच्च महाविद्यालयात हिंदी विषय शिकवतात। या ठिकाणी उजवीकडे बसलेल्या श्रीमती मीरा निशित प्रभू वेर्लेकर या आपल्या गोमंतकातल्या एक लेखिका आहेत। त्यांची 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। त्यामध्ये रंग उगवतीचे, दीपकाळ्या, आठवणीच्या पारावर, कर्मयोगी, विचार विलय आणि शब्दवेदी अशी 6 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत। आणि विशेष म्हणजे रवींद्र पिंगे यांचा सहवास आणि त्यांचं मार्गदर्शन करण्यात लाभलेलं आहे। गोव्यात ज्यावेळी रवींद्र पिंगे यायचे त्यावेळी त्यांचं वास्तव्य बहुतेक वेळा त्यांच्या घरी असायचं। आणि गमतीची गोष्ट म्हणजे यांचा माझा परिचय रवींद्र पिंगेंनी करून दिला, म्हणजे माझा परिचय नव्हता। त्यांनी मला पत्रातून सांगितलं की अनुभव, आणि यांना सांगितलं माझं नाव, आणि आम्ही दोघांनी मग आमचा परिचय झाला। तर मुद्दाम आज या ठिकाणी मोर्चात कार्यक्रम असल्यामुळे या डांगे कॉलेजमध्ये राहतात, तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही एका पुस्तकावर बोला आणि रवींद्र पिंगे यांच्या संदर्भातल्या काही आठवणी ज्या आहेत त्या आठवणी आम्हाला तुम्ही सांगा असं सांगितलं। त्यानुसार आजचा हा कार्यक्रम एक विशेष कार्यक्रम, कारण पिंगेंच्या सहवासात असलेली लेखिका त्यांचं बोलणं आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्या तोंडातून त्यांच्या एका पुस्तकाचं विवेचन। परत एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कार्यक्रमाच्या शेवटी मग आपण एकमेकाचा परिचय करून घेऊया। मी विनंती करतो वेर्लेकर यांना की त्यांनी आपलं मनोगत आणि नंतर पुस्तकाविषयी विवेचन करावं। सर्वप्रथम मी साहित्य संगमचे आभार मानते, कारण रवींद्र पिंगे हे माझे गुरु, म्हणजे मी त्यांना गुरु मानते आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या कार्यक्रमात मला तुम्ही सहभागी करून घेतल्याबद्दल मला खूपच आनंद झाला आणि त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। कारण माझे गुरु असताना अशा कार्यक्रमात मी सहभागी अजूनपर्यंत झाले नव्हते, याची मला चुटपूट लागून राहिली होती आणि आता तुम्ही मला निमंत्रित केल्याबद्दल मी खरोखरच तुमचे आभार मानते। पुस्तकावर चर्चा करण्याआधी ते एक मोठे लेखक होते आहेच, पण लेखकाबरोबर ते एक मोठे माणूसही आहेत। त्यामुळे त्यांच्या पुस्तकावर बोलण्याआधी मी ते माणूस म्हणून कसे होते याच्यावर थोडक्यात बोलणार आहे। आधी आमची ओळख कशी झाली ते सांगते मी। त्यांचा दिवाळी साधना दिवाळी अंकामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला, नाव होतं कारवार सृष्टीचा अलंकार। तो इतका छान लिहिला होता त्यांनी, आणि कारवार माझं जन्मगाव, त्यामुळे मी त्यांना लगेच पत्र लिहिलं की तुमचा लेख मला खूप आवडला वगैरे, आणि त्यांनी मला धन्यवाद वगैरे दिले। पण त्याच दरम्यान माझे मुंबईला राहतात ते भाऊजी, ते त्यांचे प्रचंड चाहते, तर त्यांनी मला न सांगताच त्यांना फोन केला पिंगेंना की माझी मेहुणी लिहिते, तर तुम्ही तिला मार्गदर्शन कराल का? त्यांनी म्हटलं हो करेल की, पण त्यांचे काही लेख मला पाठवून द्या, कारण त्यांना माझ्या लेखनाची नाडी तपासायची होती। त्यामुळे मी मग त्यांना लगेच माझे लेख पाठवून दिले। त्यांनी ते वाचले आणि मला फोन केला, म्हणाले फोन केला का पत्र लिहिलं की 10 पैकी 9 जणांना, 9 लेखकांना त्यांचे लेख वाचनीय नसण्याचा शाप असतो। हे ऐकून मला जरा घाम फुटला, आणि पण पुढचं वाक्य होतं, पण तुम्ही शापमुक्त आहात।
आणि माझा जीव भांडण्यात पडला. आणि खरोखरच त्यांनी अशी मला ही शाबासकी दिली म्हटल्यावर मला माझ्या अंगावरून अशी मोरपिसा फिरायला लागली. मला खूपच आनंद झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला आमचा पत्रव्यवहार बराच सुरू झाला आणि ते म्हणाले, तुला ललित लेखन जर आवडतं तर आधी माझी पुस्तकं वाच आणि माझी पुस्तकं वाचल्यानंतर तुला ललित लेखन कसं करायचं हे समजेल. आणि त्यांनी आपल्या मुलीसोबत मला आपली पुस्तकं पाठवून दिली. प्रत्येक पुस्तकं मी त्यांचं एकही पुस्तक विकत घेतलं नाही. प्रत्येक पुस्तकावर त्यांनी मीरा आणि परिवारा स्नेह भेट असं माझ्याकडे त्यांचे खूप संग्रह आहेत. आता त्यांच्या एवढे मोठे लेखक, बरेच मोठे लेखक मी पाहिले आहेत, अनुभव आहेत मला, पण त्यांना मोठेपणा असतो आपल्या प्रसिद्धीचा. पण हे तसे नाही. अगदी इतक्या मोठ्या याच्यावर पोचले, नामवंत झाले तरी सुद्धा इतका साधेपणा त्यांच्यात होता की कुठल्याही कार्यक्रमाला गेले ना ओळख करून घ्यायची, तुम्ही कुठे राहता, तुम्ही कोण, तुम्ही काय करता, आणि सगळ्यांकडे ओळख करून घेऊन मग समजा, हा तुम्ही गोव्याचे का, तुम्ही मीरा प्रभू वेर्लेकरला ओळखता का, तर नाही म्हटल्यावर हा घ्या, त्यांचा नंबर घ्या आणि मग ते मला फोन करायचे. गजानन मांढरे का तिकडे आहेत, त्यांच्याकडे तू बोल, हा त्यांचा नंबर आहे. असे बरेच जण, म्हणजे माधव बोरकर, श्रीराम कामत, डॉक्टर सोमनाथ कोमलपंत, अशा बऱ्याच जणांच्या आमच्या ओळखी याच प्रकारे त्यांनी करून दिल्या. आणि म्हणजे असं मैत्र जोडायचं ही त्यांना हौस होती. आणि दुसरं म्हणजे ते एवढे मोठे लेखक असले तरी सुद्धा साधेपणा हा त्यांचा स्थायी भाव होता. अत्यंत साधे, कसलंही काम करायला त्यांना कमीपणा वाटायचा नाही. माझ्या घरी ते राहिले पण सगळी स्वतःची कामं स्वतः करायची. नको नको मी घेतो, मी काढून घेतो, असं म्हणजे मोठेपणा अजिबात नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांचं मन एकदम उदात्त, उच्च विचाराचं आणि खूप मोठं मन होतं त्यांचं. एक उदाहरण सांगते. त्यांनी मला एक दिवाळी अंकासाठी विषय दिला लिहायला आणि मी तो लिहिला आणि तो दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला महाराष्ट्रामध्ये. तर त्यांना तो लेख आवडला आणि मग मला फोन आला त्यांचा. म्हणाले, तुमचा लेख छान झालाय मीरा, मी हाच विषय घेऊन, त्यांनीच मला विषय दिला होता लिहायला, मी हाच विषय घेऊन दुसऱ्या एका दिवाळी अंकात लेख लिहिलाय, पण माझ्याहूनही तुझा लेख सरस झालाय बरं का. तुझ्या लेखात जिवंतपणा जो आहे तो माझ्या लेखात नाही. ते एवढे शिखरावर चढलेले आणि मी पायथ्याशीच अजून, पण तरी सुद्धा एवढं, म्हणजे अशा लेखिकेला, नवोदित लेखिकेला असं कोणता लेखक सांगणार बरं, कुणीही नाही सांगणार, पण ते असे होते. म्हणून या पिंगेंचं वेगळेपणा मला खूप आवडायचं. अगदी सर्वांहून वेगळे म्हणतात ना, तसे हे होते. अत्यंत सहृदयी म्हणतात तसं. भूतदया तर त्यांना होतीच. मला पत्रातून लिहायचे की गोव्याला पाऊस कसा पडतो, तिथं तर वर्षण आहे, पशुपक्ष्यांचं कसं होईल, जंगल तोड चालली आहे, प्राण्यांनी कुठं जायचं, पक्ष्यांनी काय खायचं, मला खूप चिंता वाटते. म्हणजे इतकं त्यांना हे वाटायचं पशुपक्ष्यांबद्दल सुद्धा. पुण्यात त्यांचा फ्लॅट होता, एक आहे अजूनही. तर ते अधूनमधून तिथे राहायचे, पण राहायचे मुंबईलाच. एकदा रस्त्यावरून जाताना त्यांना एक बाई हातामध्ये बॅग घेऊन चालत जाताना दिसली संध्याकाळच्या वेळेला. त्यांनी तिला विचारलं, ओळखीचीच होती ती, तुम्ही कुठं चाललात, कुठे माहिती नाही. नवरा बायकोचं आमचं भांडण झालं आणि त्यांनी मला घरातून हाकललं. यांना एकदम यांचं काळीज चालू झालं, काय करणार आहे. तर आपल्या खिशात जेवढे नोटा होत्या तेवढ्या त्यांना दिल्या आणि आपल्या खिशात फ्लॅटची चावी दिली. ही चावी तुम्ही घ्या आणि तुमची दुसरी व्यवस्था होईपर्यंत आमचा फ्लॅट तुम्ही वापरा. एवढ्या मोठ्या मनाचे पिंगे होते, हे कोणालाही माहिती नाही. आता म्हणून मी पुन्हा पुस्तक वाचण्यापेक्षा हे त्यांचं कळलं पाहिजे म्हणून मी हे बोलले. नवोदित लेखक जे आहेत पिढी, तर त्यांची प्रवृत्ती बघून त्यांना खूप वाईट वाटायचं. ते म्हणायचे, मला मीरा सर्वत्र साहित्य क्षेत्रात पुढे अंधारच दिसतो. मी म्हटलं, का असं बोलता तुम्ही. तर नाही, आमची पिढी वेगळी होती आणि आत्ताची पिढी, आत्ताच्या नवोदित लेखकांना झटपट प्रसिद्धी पाहिजे.
काही काम करत नाहीत, संदर्भ नाही, कुठलाही एक विषय घेतला लिहितात, त्याचे संदर्भ शोधून काढायचे, टिपणं काढायची, त्याच्यावर चिंतन करायचं हे नाही. त्यांना झटपट प्रसिद्धी पाहिजे, हे थांबायला पाहिजे. आणि या कळकळीतून त्यांनी नवोदित लेखकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. मलाही त्यांनी केलं मार्गदर्शन. म्हणजे कसं, असं लिही तसं लिही असं नाही, मी गोव्याला ते मुंबईला. पण त्यांच्या वाचनात आलेली मोठ्या मोठ्या लेखकांची कातरणं मला ते स्वखर्चाने पुस्तकाने पाठवत राहायचे. हे वाच, ते वाच, ते वाच. विषय सुचवायचे दिवाळी अंकासाठी. आणि हे असं लिहू नको, ते तसं लिहू नको असं मला माझे लेख वाचल्यानंतर ते सांगायचे. तर अशा प्रकारे ते मलाच नाही, महाराष्ट्रातल्या कित्येक जणांना त्यांनी अशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. हे काय हेतू काय, हे चांगले लेखक घडले पाहिजे, हे त्यांचं हे होतं जास्त. आणि त्यांचे सांगण्यासारखं बरंच खूप आहे, पण एवढा वेळ आता हे होणार नाही. आता मी त्यांच्या पुस्तकाकडे जाते. सोनेरी सूर्यफुलं हे पुस्तकाचं शीर्षक आहे. शीर्षकानुसार पुस्तकावर 4 सूर्यफुलं आहेत मुखपृष्ठावर, पण पुस्तकाच्या अंतरंगात 26 सूर्यफुलं आहेत, मानवी सूर्यफुलं. आणि एकापेक्षा एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत सगळी. तर मी काही अगदी थोडीच हे घेतलेली आहेत. थोडंसं वाचते. रवींद्र पिंगे हे महाराष्ट्रातील ललित सम्राट होते. उत्तम ललित लेखक कित्येक जण आले, परंतु ललित या प्रकारातील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा शैलीत त्यांचा हात धरणारा अन्य कोणी लेखक मला तरी वाटत नाही. उत्तम लेखक होते, आहे आणि होतीलही, परंतु या समहा असंच मी पिंगेच्या बाबतीत म्हणेन. अल्पाक्षरी, अवसानरहित आणि घाटबद्ध ही त्यांच्या लेखनाची खास सूत्र. एखादा उतारा चोखंदळ वाचकांना वाचून दाखवला. उतारा म्हणजे आता मी त्यांची शैली हे करण्यासाठी थोडंसं वाचून दाखवते. बघा हा. मंदिराच्या निर्दिष्ट परिसरावर आईचा हात फिरवणारं चांदणं, सर्वत्र पसरलेली भाताची पोपटी काचरं आणि सभोवतालच्या हिरव्या डोंगराची मिठी, या 3 सृष्टी सौंदर्याची हे सांगितले त्यांनी. चांदणं, पोपटी काचरं आणि डोंगराची मिठी. सृष्टी सौंदर्याच्या या कोमल त्रिशूळाने, सृष्टी सौंदर्याची किती त्यांनी वर्णन केली, त्याला त्यांनी काय नाव दिलंय? त्रिशूळ. आणि ते हे त्रिशूळ कसं? कोमल त्रिशूळ, घायाळ करणारं नाही. तर या कोमल त्रिशूळाने जो का पुन्हा जखमी झाला, तो या रूप सुंदर मंगेशीचा जन्माचाच बंदा झाला म्हणून समजावं. किती सुंदर भाषा आहे त्यांची. तर समजा हे एखाद्या वाचकाला वाचून दाखवलं, म्हणजे त्यांचा जो वाचक वर्ग आहे त्यांना वाचून दाखवलं, तर ते म्हणतील हे काय विचारणं झालं, हे तर पिंगेंचीच भाषा आहे असं. म्हणजे इतके ते वाचनप्रिय होते. त्यांचा महाराष्ट्रभर खास असा वाचक वर्ग तयार झाला होता. गोव्यातही अनेक आहेत. त्यांच्यापैकी प्राध्यापक गजानन मांजरेकर, कवी माधव बोरकर, विश्वचरित्र कोशकार कैलासवासी श्रीराम कामत, मी आणि डॉक्टर सोमनाथ कोमरपंत आणि बरीच असतील, पण मला माहिती असलेली हे एवढेच. या पुस्तकामध्ये पु ल, शांताबाई, अमृता प्रीतम, बप्पू काळे, कुसुमाग्रज, साने गुरुजी, आपले गोव्याचे साहित्यभूषण बाद सातोस्कर, प्रिया तेंडुलकर, भीमसेन जोशी, V.C. गुर्जर, ज्ञानमाता दुर्गाबाई, R.K. नारायण, बरीच मोठमोठी उत्तुंग व्यक्तिमत्व याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत. पिंगेंचा या सर्वांशी जवळून संपर्क होता. त्यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक आतल्या गोष्टी त्यांना माहीत झाल्या होत्या. काहींच्या बाबत वाचनातूनच त्यांनी माहिती मिळवलेली आहे. वाङ्मयीन इतिहासाच्या भुयारामध्ये अंधारात खिप्पत पडलेल्या कित्येक साहित्यिकांना त्यांनी प्रकाशात आणलं. प्राचीन साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं मौलिक कार्य तळमळीने करणारे हे लेखक आज उमाळ्याने ते मराठी आणि इंग्रजी वाङ्मयाचा जुना खजिना अधाशाप्रमाणे उपसून वाचकांसमोर ठेवतात.
हेच या सोनेरी सूर्यफुलेमधून अनुभवास येते. रवींद्रनाथ टागोर साऱ्या जगाला माहिती आहे, पण त्यांची धाकटी बहीण स्वर्णकुमारी कुणाला माहिती आहे? कुणीच ऐकलं नाही त्यांचं नाव. पण तिच्या कर्तृत्वावर पिंगेंनी या पुस्तकाद्वारे प्रकाश टाकला आहे. मी थोडक्यात एक थोडस वाचून दाखवते. पार्ल्यातल्या रद्दीच्या दुकानात मला योगायोगाने एक लठ्ठ ग्रंथ मिळाला. 1987 साली गोवा विद्यापीठात इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं 48वं अधिवेशन भरलं होतं. त्या परिषदेत वाचलेल्या शोध निबंधाचा आणि टिपणांचा तो संग्रह होता. 165 संशोधनपर निबंधात आपल्या हाताला काही ना काही लाभेलच या उमेदीने मी तो सुमारे 900 पानांचा ग्रंथराज घरी आणला. अगदी ते साहित्य मिळवायला धडपडत होते नुसते. रस्त्यावरच्या रद्दीतून ते पुस्तकं शोधून काढत असत. त्यात मला इंग्रजीत लिहिलेला एक अपूर्व लेख आढळला. शीर्षक स्वर्णकुमारी देवी. रवींद्रनाथांच्या या थोरल्या बहिणीची माहिती मिळवू इच्छित होतो. ती मला संक्षिप्त रूपात तिथे सापडली. सगळं वाचत नाही. लेखन मग्न शांताबाई या शांताबाई शेळकेंबद्दल लिहिलेल्या एका छोट्याशा परिच्छेदावरून तुम्हाला लेखकाच्या शैलीची झलक बघायला मिळेल. सतत हात लिहिता ठेवणे, त्याला डुलकी न काढणे, अक्षरांचा विस्तीर्ण मळा शिंपणे हा त्यांच्या शैलीचा आगळेपणा इथे जाणवतो. श्रवण मधुर संगीत साज लाभल्यामुळे त्यांची 10-20 गीतं पुढची अनेक वर्ष रसिकांची खुशी करतील. उदाहरणार्थ वागेश्वरी, पुढे उभा मंगेश, तोच चंद्रमा इत्यादी. मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पुण्यातल्या नायक्रोम कंपनीच्या श्रीयुत SV जोशी यांच्या घरी शांताबाईंच्या स्वच्छ अक्षरात लिहून घेतलेली काटा होते कुणाला ही गझल फ्रेम करून भिंतीला लावलेली मी पाहिली. तेव्हा माझं मन आनंदाने मोहरून गेलं. एका रसिकाने शांताबाईंचा हा केवढा सन्मान केला होता. रान चेहऱ्यांचे असेन मी नसेन मी या शांताबाईंच्या रचना म्हणजे वाचकांच्या हृदयात आनंदोर्मी उसळविणारी कारंजी होती. प्रत्येक गोष्टीत त्यांच्या वाक्यामध्ये प्रतीक असतात. एक त्यांची भाषाशैली वेगळ्याच प्रकारची आहे. त्यामुळे ती वाचकांना ओढून घेते. त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल एक प्रकारचं आकर्षण होतं. हे दिसून येतं त्यांच्या लेखनामध्ये. ज्ञानपीठ विजेत्या अमृता प्रीतम या हिंदीतल्या सुप्रसिद्ध कवयित्री. त्यांच्या जीवनातील आतील घडामोडीही त्यांनी वाचकांसमोर बिनधास्तपणे ठेवल्या आहेत. त्या सांगताना त्यांची लेखणी कचरत नाही, कारण त्या पूर्णपणे सत्य आणि विश्वासार्ह आहेत. कुठले ते मला सांगत असत की कुठलंही तुम्ही लिहिताना त्या विषयाबद्दल खात्री करून घ्या. त्याशिवाय तुमच्या मनाने तुम्ही काही त्याच्यामध्ये ऍड करू शकत नाही. खात्री करा आणि त्यामुळे त्यांचा विश्वास बसेल वाचकांचा तुमच्यावर. खात्री असल्याशिवाय त्यावर लिहिणे त्यांना साफ मान्य होते. त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलंय. संसार चालू असतानाच कवितेचं निमित्त होऊन अमृताजींच्या आयुष्यात विवाह बाह्य अनिवार्य प्रेमाचा योग जमून आला. लाहोर पासून जवळचा झालेला मुस्लिम गीतकार आणि कवी साहिर अमृता प्रीतमच्या आयुष्यात उत्कट प्रियकर म्हणून अवतरला. पुढे तो मुंबईच्या हिंदी चित्रपटातील साधी लुधियानवी या नावाने रमला. साहिर म्हणजे किमयागार. साहिर आणि अमृता जवळजवळ एकरूप झाले. ती दोघं एशियन रायटर्स कॉन्फरन्सला कविता वाचायला परदेशात गेलेले असताना त्यांना त्यांच्या नावाचे स्वतंत्र बिल्ले दिलेले होते. साहिरला फोन करण्यासाठी फोन जवळ गेले. त्यांनीच लिहिलंय, आणि काय योगायोग,
या दिवसाच्या वृत्तपत्रात ती बातमी आणि ते छायाचित्र माझ्या नजरेला पडलं. अमृता प्रीतमांनी लिहिलंय, साहिलला आयुष्यात एक नवी मैत्रीण, एक नवं प्रेम मिळाल्याबद्दलची ती सचित्र बातमी होती. मग माझा हात फोनच्या तपकडीपासून दूर झाला. दारुण प्रेमभंगाने अमृता थिजून गेली. ही घटना वयाच्या 41व्या वर्षी घडली आणि त्याच 41व्या वर्षी तिच्या आयुष्यात दुसरा एक प्रेमयोग आपोआप चालून आला. तो आज 40हून अधिक वर्ष चालूच आहे. आता सध्या ते दोघंही नाहीत, अमृता प्रीतम पण नाही आणि इम्रोज पण नाही. अमृताहून 10.5 वर्षांनी लहान असलेल्या इम्रोज या मुस्लिम चित्रकाराचा आणि तिचा दिल्लीपासूनचा परिचय होता. पण नुसता परिचयच. साहिल दूर सरल्यावर इम्रोज जवळचा झाला, पण अमृता सावध होत्या. हे त्यांचेच शब्द आहेत. अशा कित्येक अवलियांच्या आतल्या गोष्टींचा खजिना पिंगेंकडे होता. स्वरश्री सुधीर फडके या व्यक्तिरेखेमध्ये खजिन्यात बंदिस्त केलेल्या काही गोष्टी उघड केलेल्या आहेत. त्या गोष्टी मी तुम्हाला सुधीर फडके. मान सन्मान लाभावेत म्हणून बाबूजींनी शासनासमोर कधीही गुडघे टेकले नाही. ते आपली प्रखर धर्मनिष्ठा पदराआड लपविली नाही. शासनाने मात्र त्याची कदर केली नाही. जनता पक्षाचं सरकार केंद्रात असताना अडवाणी नभोवाणी मंत्री होते. ते सतत मुंबईच्या वाऱ्या करीत. बाबूजींना त्यांना काहीतरी सांगायचं होतं. बाबूजींनी त्यांच्याकडे अवघी 10 मिनिटांची भेट मागितली. 1-2दा नव्हे, 25 वेळा विनवणी केली. पण संघ शाखेवरच्या अडवाणींनी बाबूजीची विनंती सपशेल फेटाळली, काहीही सबळ कारण न देता. संघ शाखेवरच्या स्वयंसेवकाने असा थंड प्रतिसाद द्यावा हे बाबूजींच्या मनात सलत होतं. विशेष म्हणजे बाबूजींना स्वतःसाठी अडवाणींकडे काहीही मागायचं नव्हतं. आपण पद्मश्री स्वीकाराल काय, अशी केंद्रातर्फे बाबूजींपाशी तोंडी विचारणा झाली होती. पण बाबूजींनी सांगितले की माझं अर्धशतकातलं काम हिशोबात घेऊन किमान पद्मभूषण तरी द्यावी. शासनाने ती विनंती अवहेळली. परिणामी बाबूजींच्या पदरात ना पडली पद्मश्री आणि ना त्यांना लाभला पद्मभूषण दिलात. अर्थात त्यामुळे बाबूजींचं काहीही कमी झालं नाही. पण सरकाररूपी टोळगा इतका मट्ट असतो की त्याला असल्या गोष्टीचं काहीच सोयीसुदक नसतं. या गोष्टी पिंगेंनी अशा हेच नाही, भरपूर मी त्यांचं वाचन केलेलं नाही, तर कुणालाही माहीत नसलेल्या गोष्टी त्यांच्याकडून कळतात. भीमसेन जोशी आणि बरेचसे आहेत, पण मी एवढंच वाचून इथं थांबते. धन्यवाद. आनंद पर्व या पुस्तकावर मी अगदी थोड्या शब्दात या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. पुस्तकाचे नाव आनंद पर्व, भाषा मराठी, लेखक श्री रवींद्र पिंगे, प्रकाशक मुद्रक सौ सविता जोशी, उत्कर्ष प्रकाशन, रेणुका अपार्टमेंट, भंडारकर रोड, पुणे. याची पहिली आवृत्ती आली आहे 1994 साली. मूल्य 50 रुपये आणि पानाची संख्या 110 पानांचं हे पुस्तक. आणि मुखपृष्ठ सर्वांनी एकदा बघून घ्या. म्हणजे मुखपृष्ठ बघल्यानंतर एकदा वाटतं की नाही हे साजेसं नाही आहे कसं. नंतर आनंद पर्व वाचल्यानंतर मग कळालं की हे साजेसं आहे. आणि हे शीर्षक जे आहे आनंद पर्व, ते शीर्षक वाचल्यानंतर मग माझ्यात झालेला बदल हा पण मी ठासून आज सांगणार आहे. कारण मला मौका मिला है तो चौका तर पुस्तक वाचायला मला जरा वेळ लागला. कारण मी पहिल्यांदाच पिंगेला वाचले आणि मांजरेकर सरांकडून पिंगेबद्दल खूप ऐकलं होतं, फक्त ऐकलंच होतं. आणि आता ते साक्षात मी अनुभवलं आणि त्यासाठी मला जरा वेळ लागला असं मला वाटतं. इतर पुस्तकं वाचताना मी तुलना केली तर मला हे पुस्तक वाचायला जरा वेळ. साहित्याचा प्रकार आहे ललित संग्रह आणि
पिंगेची भाषा, लेखकाची भाषा प्रगल्भ वाटली मला. शब्दांचा भंडार आहे यात आणि ओघवती शैली. पुढच्या भागाचं वर्णन या पुस्तकात असेल तर देश विदेशांचं वर्णन आहे. बेंगलोर, पार्ल्याचं, कोकणातलं, परत भुसावळ, अशा अनेक ठिकाणं यात अनुभवता येतात. आणि त्यानंतर एक म्हणजे वैशिष्ट्य या पुस्तकाचं मला आवडलं ते म्हणजे लेखकाचा परिचय. म्हणजे सामान्यतः जनरली पुस्तकात लेखकाचा परिचय असा मागे असतो ना आणि एकदम असा टेक्निकल असतो. पण हा मला जरा वेगळा वाटला. म्हणजे त्याला शीर्षक पण आहे, संवाद स्वतःशी. म्हणजे स्वतःशी संवाद साधून त्यांनी स्वतःलाच परिचित केलेलं आहे. हे मला जाम आवडलं. म्हणजे खरंच हे काहीतरी वेगळं आहे आणि हाच वेगळेपणा असेल पिंगेचा बाकीच्या लेखकांच्या तुलनेत. या पुस्तकात ऑलरेडी मांजरेकर सरांनी अंडरलाईन केलेली वाक्य आहे, म्हणजे त्यांनी वाचलेली. आणि खरंच ती जी वाक्य आहे ती एवढी अशी मनाला भिडणारी, सकारात्मकता देणारी अशी आहे. तर एक वाक्य मी म्हणजे सांगू इच्छिते. देवांना दिलेलं सरत नाही आणि माणसांना दिलेलं पुरत नाही. म्हणजे वा, मस्तच. म्हणजे हे वाक्य खरंच म्हणजे असं कुठंतरी छापून प्रत्येक घरात लावायला पाहिजे की देवांना दिलेलं सरत नाही आणि माणसांना दिलेलं कधीच पुरत नाही. असे अनेक वाक्य. म्हणजे काय, किती सांगायचं आणि किती सांगायचं नाही असा प्रश्न उभा राहतो. तर मग त्यानंतर मी म्हणजे रूल असल्यासारखं प्रत्येक लेखाचं असं बारीक बारीक असे टिप्पण वगैरे काढली, पण ती इथे सांगायची आता म्हणजे वेळेचं बंधन असल्या कारणानं मी एक एक लेखावर बोलणार नाही. तर सुरू करते. उपस्थित रवींद्र पिंगे साहित्यप्रेमी रसिकांना माझा सप्रेम नमस्कार. वयाच्या या वळणावर साहित्य संगम संस्थेमुळे लाभलेले पिंगेचे साहित्य म्हणजे माझ्यासाठी हा परतीचा प्रवास. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की परतीचा प्रवास का म्हणतेस, तर असे अनेक प्रसंग घडले की ज्याच्यामुळे लेखन कार्य घडलं असतं माझ्याकडून आणि मी लिहितेही, पण असं कुठं पेपरमध्ये वगैरे देण्याचं असं म्हणजे भीती वाटते, देऊ की नको देऊ. कविता लिहिते, लेख लिहिते, पण ते ठेवते, लिहून ठेवते. तर आणि आता लक्षात आलं की याचं मूळ कारण न्यूनगंड म्हणजे भीती असेल, काहीतरी असेल जो आज काढून टाकला आजच्या या पुस्तकात. आणि माझ्यासाठी हे पुस्तक टर्निंग पॉइंट ठरलेलं आहे. किंवा मी असं म्हणायला मला हरकत नाही की रवींद्र पिंगेचे साहित्य आता माझे सबळ मार्गदर्शक ठरेल आहेच. 29 लेखांचा हा अनमोल ठेवा जर माणसात एवढा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो तर यांची म्हणजे पिंगेची साहित्य संपदा सर्व मानसशास्त्रज्ञाचा व्यवसाय बंद करण्याचे साहस करू शकतो असं मला वाटतं. म्हणजे कुठं जाण्याची गरज नाही, सायकेट्रिस्ट कडे जाऊ नका, पिंगेचं साहित्य वाचा. मी कुठंतरी वाचलेलं की आत्महत्या करणाऱ्याला कधीतरी असं जवळ बसावं त्याच्या आणि त्याला विचारायचं की बाबा रे, लता मंगेशकरला कधी ऐकलंयस का? जर तू ऐकलं नाही तर तू ऐक, तुला जगण्याचं काहीतरी नवीन उद्देश सापडेल आणि ही आत्महत्या करण्याचा विचार तुला मनातून जाईल. तर आता मला असं वाटतं की निराश झालेला कोणी असेल तर त्याला सांगायचं बाबा रे, पिंगेचा एखादा लेख सुद्धा वाचलास ना तरी तुला जगण्याची उमेद मिळेल. तर एका रसिक मनाने जगाचा आणि जगण्याचा घेतलेला रसिक आस्वाद याचं दर्शन घडवणारं पुस्तक आनंदपर्व. पिंगेच्या प्रदीर्घ लेखनातील निवडलेल्या 30 ललित लेखांचा आनंदपर्व. आज मी या पुस्तकाची ओळख अगदी थोडक्या शब्दात करून देणार आहे. रसिक हो, स्वच्छ नितळ मनाने घेतलेल्या साहित्य, कला, संगीत याचा उत्कट आस्वाद, सात्विक मनाने जोडत राहिलेले असंख्य मित्र आणि जगण्यावर अपार प्रेम आणि श्रद्धा
या 3 गुणांचा मेळ जेव्हा अतिशय सुंदर असा जुळून येतो तेव्हा रवींद्र पिंगे यांच्यासारखं उत्कृष्ट रसा ललित लेखन जन्माला येतो असं मला वाटतं. कोऱ्या कागदाची हाक म्हणजे ह्या पुस्तकातला शेवटचा लेख. कोरे कागद हाका घालतात हे त्यांचं शेवटचं आर्टिकल आहे याच्यातलं. तर कोऱ्या कागदाची हाक नित्य नेमाने येत राहणं आणि त्या हाकेला प्रतिसाद सुद्धा त्याच नेमानं देणं हे रवींद्र पिंगे यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचे यश म्हणता येईल. म्हणजे हे तेच करू शकतात आणि ह्या लेखामध्ये त्यांनी ते दिलंय की कसं म्हणजे काय अशा कुठच्या भावना त्यांच्या मनात यायच्या की जेणेकरून त्यांना एकदा म्हणजे एका बैठकीत ते सगळं लिहून काढायचं हे त्या लेखात दिसून येते. आणि हा झाला शेवटचा. आणि सुरुवातीचं मी जसं म्हटलं की मला सकारात्मकता देणारा किंवा मला बळ देणारा पहिलाच लेख आनंद पर्व. आता हा आनंद पर्व म्हणजे मी हे लिहिलेलं त्याच्यात नाहीये. आता हे सुचलं म्हणून तुम्हाला सांगते की आनंद पर्व जेव्हा मी वाचलं तेव्हा मला वाटलं की अरे हे म्हणजे हो म्हणजे ही गोष्ट पण लिहिता येते आणि मी ती लिहिली होती 2 वर्ष पहिली. मी त्याचं शीर्षक मी दिलं होतं आणि मी मावशी झाले. आणि तो मी लेख लिहिलेला पण मला तो कुठंतरी कोणाकडे तरी वाचायला द्यायला पाहिजे म्हणजे सरांकडे किंवा न्यूजपेपरमध्ये द्यायला पाहिजे का नाही असं म्हणून. पण जेव्हा मी तो लिहिलेला आणि आता हा 2 वर्षानंतर जेव्हा हा वाचला तेव्हा लक्षात आलं की अरे हा म्हणजे सगळ्यांचा असं कॉमन अनुभव असू शकतो ही म्हणजे मे बी म्हणजे माहिती नाही म्हणजे असं काहीतरी असेल पण हे लिहू शकतो कारण कुटुंबासारखं म्हणजे निरागस प्रेम म्हणजे शब्दात व्यक्त करणं म्हणजे जर पिंगे करतात तर आपण पण छोटासा प्रयत्न करावा. आणि आता मी जर तो लेख लिहिलाय आणि मी मावशी झाले तो मी देणार आहे सरांना वाचायला. आणि जेव्हा मी मावशी झाले म्हणजे जुळ्या मुलींची आणि ती मुलं अशी हातात आणून दिली तो क्षण मी त्या लेखात उतरले म्हणजे आली आहे माझी ती भावना. म्हणजे वाचता वाचता वाचकांना वाटेल की अरे वा मस्त म्हणजे ही जुळ्या मुलींची मावशी झाल्यानंतर हिला काय वाटलं असेल हे मी त्या लेखात लिहिलं आणि ते मी अनुभवलं आनंद पर्वमध्ये जेव्हा ते आजोबा झाले मुलीकडून आजोबा झाले तेव्हाच. आणि म्हणून मी म्हटलं ना की हे पुस्तक माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलेलं आहे आणि मी प्रयत्न करेन त्याच्यानंतर किंवा आजपासून. तर कोऱ्या कागदाची हाक नित्य नेमानं येत राहणं आणि त्या हाकेला प्रतिसाद सुद्धा त्याच नेमानं देणं हे रवींद्र पिंगे यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचे यश म्हणता येईल. अनेक मासिक साप्ताहिकातून त्यांचे सदर लेखन प्रकाशित होत असे. अनेक प्रासंगिक लेखन कार्यही त्यांनी केलं म्हणजे त्या वेळेला म्हणजे हे पुस्तक जर आपण पाहिलं तर कधी 1994 साली याची पहिली आवृत्ती आहे म्हणजे त्या काळातलं हे सगळं वर्णन आहे. पण तरीही त्यांचे लेखन काळाच्या कसोटीवर नेहमीच उतरलं आणि मुख्य म्हणजे कायम टवटवीत आहे. म्हणजे आता सुद्धा म्हणजे आताची पिढी सुद्धा हे पुस्तक जेव्हा वाचणार त्यांना ते आपलंसच वाटतं म्हणजे माझ्याच आसपास हे सगळं घडत आहे. त्याचं विशेष कारण म्हणजे त्यांची विशिष्ट अशी प्रसन्न आणि शब्द वेल्हाट शैली. हे शब्द सुद्धा मला आता हे वाचूनच सुचले आहे. हे शब्द वेल्हाट वगैरे मला अगोदर येत नव्हतं. तर हे 30 लेख रवींद्र पिंगे यांच्या नितांत सुंदर लिखाणाची सगळी वैशिष्ट्य दाखवायला समर्थ आहे. पिंगे यांनी अनेक देशी व विदेशी साहित्यिकावर अपार प्रेम केलं त्याचं प्रतिबिंब या लेखातून स्पष्ट दिसून येतं. म्हणजे मी तुम्हाला फक्त शीर्षक वाचून दाखवते मग तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे त्यांचं वाचन किती दणकट. म्हणजे बघा
पी.जी. वुडहाऊस आणि मधु अभ्यंकर. पी.जी. वुडहाऊस हे इंग्रजी लेखक, विनोदकार. मग वरथूरच्या तलावाकडे म्हणजे तिथे गेल्यानंतर त्यांना काय अनुभव आला तो एक आहे. मग पर्ल बर्गची फिल्म हा एक त्यांचा लेख, तिथे गेल्यावर त्यांना कुठचा अनुभव आला तो लिहिलाय. उत्तम कुमार म्हणून एक तमिळनाडूचे ऍक्टर, त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. अशा अनेक म्हणजे आणि उदाहरणं भरपूर आली आहेत त्यांच्या ह्या लेखामध्ये. मुख्यतः म्हणजे परदेशी लेखकांची उदाहरणं जास्त मला आढळली. तर याच्यावरून स्पष्ट होतं की म्हणजे आणि मुलाखत मी ऐकलेली मगाशी, मी सरांना तेच म्हटलं. एका मुलाखतीत ते म्हणाले की संकर्षण वराडे यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्याने म्हटलं की जेव्हा ते लहान होते की तेव्हा मुंबईला पार्ल्यामध्ये रस्त्यावर पुस्तकांचे ढीक असे विकायला राहायचे. आणि त्यांना आणि म्हणजे तेव्हा आण्यांचं आहे ना जमीन, तर मिसळ खायला आई वडील जे पैसे द्यायचे ते मग म्हणायचे आज मिसळ खाऊया नको, आज एखादं पुस्तक घेऊया. आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की पुस्तकाची किंमत खूप कमी होती आणि त्यामुळे हे पॉसिबल झालं. म्हणजे कदाचित पुस्तकं जर महाग भेटली असती तर माझं वाचनावर जर त्याचा आघात झाला असता असं ते म्हणाले. पण पुस्तकं चार आण्याने मिळायची आणि मग मी विचार करायचो की आज मिसळ खाऊया नको, आज शेक्सपियर वाचूया, असं म्हणून त्याचा पुस्तकाचा संग्रह वाढत गेला. पोटाची भूक मारून ज्ञानाची भूक त्यांना जास्त. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की प्रवासाची ओढ त्यांना लागली, कारण एक म्हणजे हे एक कारण होतंच की ज्ञानाची भूक जास्त, आणि दुसरं कारण होतं आर्थिक दृष्टीने पण ते खूप सोयीस्कर होतं, सोपं होतं. आणि त्यांच्या गरजा पण अशा नव्हत्या की मला अमक्याच जाग्यावर राहायचंय, असंच पाहिजे असं काही नाही. म्हणजे त्यांना कुठेही ते एक बॅग घ्यायचे आणि निघायचे. आणि त्यांना सहचारिणी जी भेटली ती पण त्यांना काय म्हणतात ते समजून घेणारी अशी. त्यांचा एक मी व्हिडिओ बघितला, त्या बोलल्या की उगाच म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात. तर त्या बोलल्या की त्यांच्या लेखनात माझा काहीही हात नाही असं स्पष्ट होतं. आणि खरं त्या पहिल्या वाचत त्यांच्यामध्ये प्रत्येक लेख लिहिल्यानंतर त्या पहिल्या वाचत. तर त्याचं प्रतिबिंब या लेखातून स्पष्ट दिसून येतं. रवींद्र पिंगे यांनी रसिक मनाने भरपूर प्रवास केला आणि प्रवासाच्या दरम्यान टिप्पण ठेवण्याची त्यांची सवय हेच त्यांचं वैशिष्ट्य. एका मुलाखतीत पिंगे यांनी सांगितलं की मी अनेक मोठ्या साहित्यिकांना भेटायचो, घरी आलो की ते संवाद टिपून काढायचो आणि त्यांच्याकडे टिप्पणाच्या अनेक वह्या हेच त्यांचे संदर्भ ग्रंथ होते. त्यांचे हे सगळे लेख वाचणं म्हणजे एका उत्तम अभिरुचीच्या व्यक्तिमत्वाशी मारलेल्या रसाळ गप्पा. मला असं वाटतं आपल्याला जर आपलं जगणं सुंदर आणि समृद्ध करायचं असेल तर अशा रसिक मनाच्या सहवासात राहण्यासाठी हे पुस्तक सगळ्यांनी, हेच नव्हे रवींद्र पिंगेचे प्रत्येक पुस्तक सर्वांनी नक्की वाचा. मला वाटतं या पुस्तकाला समजण्यासाठी किंवा रवींद्र पिंगेला जाणण्यासाठी असं बोलून सांगता येत नाही. त्यांचा एखादा लाईव्ह लेख ऐकायला तरी पाहिजे किंवा शांत चित्ताने वाचायला तरी पाहिजे, कारण काही भावना ह्या शब्दांच्या पलीकडे असतात, त्या शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यामुळे मी माझं सांगणं इथे संपलेलं आहे. पण त्यांचं एक छान असं बाळकडू त्या सगळ्या ह्याच्यात मला लाभलेलं ते मी तुम्हाला ऐकवते. साधी बाळबोध सुख हे त्यांचं छान, म्हणजे सगळं वाचत नाहीये पण थोडंसं ते वाचून मग मी या लेखात त्यांनी चार चमचे बाळकडू पाजले आणि म्हणजे ते 4 चमचे सुद्धा घेतले. त्या 4 चमच्यातले एक चमचा तरी डायजेस्ट झाला तरी काय म्हणतात ते लाईफ जिंगा झाला आजच्या पिढीत म्हणतात तसं. तर
विश्वातल्या चैतन्याचं भान असणं ही माणसाला सुखाकडे नेणारी एक पायवाट आहे. उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे चहा. म्हणजे इथून मग सुरू होते ते काय सांगतायत बघ. लक्षात ठेवा, दिवस बिघडवायचा नसेल तर चहाचा पहिला घोट मनपसंतच मिळायला हवा. चहाची आपल्या खास आवडीची चव कुठली हे आपण सोडून दुसऱ्या कुणालाही नेमकं कळत नाही. पहिल्या चहासाठी बायकावर तर कधीही विसंबून राहू नका. चहा प्रकरणाचा त्या भलताच घोळ घालतात. साखर काय ओततात, दूध काय ओततात, उकळी काय काढतात, सारच अगत्यपूर्वक पण पारेमा. त्यामुळे तुम्हाला जी बिलकुल नको असते नेमकी तीच चव बायकांनी केलेल्या चहात उतरते. पर्यायाने तुम्ही नाखुश. बरं, तसं बोलायची चोरी. त्यापेक्षा आपला पहिला चहा आपला आपणच करून घ्यावा हा उत्तम मार्ग. म्हणजे हा पहिलं बाळगून दिलाय. मग कवी हे नको, हे मी ड्रॉप करते. नंतर बघा, नंतर अंघोळ हे मधलं सोडलंय. आता नेक्स्ट चहा, आता अंघोळीवर आले. नंतर अंघोळ ती कावळ्यासारखी घाई घाई उरकायची गोष्टच नाही. अंघोळीतलं अवघड काव्य आपल्याला संथपणे अनुभवता आलं पाहिजे. खरंच आहे ते. सुखाची अंघोळ म्हटलं की मला आमच्या कोकणातल्या बावीवरच्या आंघोळी आठवतात. माथ्यावर कोकणी उन्हाचा रागीट मारा आणि त्याच्यावर बावीच्या गारगार पाण्याचा अखंड उतार. बावीतून किती बादल्या बसल्या आणि अंगावर धोधो उपड्या केल्या त्याची गणतीच नाही. आमची यथेच्छ जलक्रीडा पाहायला आजूबाजूला कोणीही नसायचं. फार फार तर डाळिंबिणीवर उतरलेला दयाळ पक्षी किंवा फणसावर चढलेली खार, बाकी पूर्ण शुकशुकाट. त्यामुळे लाजे गाजेचा प्रश्नच नव्हता. मी नासडलेल्या आंघोळीच्या पाण्यावर केळी घडाला आल्या नि अबोलीचे माडे बहरले म्हणजे पहा. पण ते उल्हासमय जग अस्तमान झालं, कायमचं मावळलं. आता रोज सकाळी गाठ असते प्रखर वास्तवाशी. आजकाल सर्वांनाच बंद मोरीत आंघोळीत उरकाव्या लागतात. इलाज नाही तरी सुद्धा घरातल्यांची राम प्रहाराची तारांबळ नि वेळापत्रकाचं त्यांच्या मागे लागलेलं लष्कर हिशोबात घेऊन सुद्धा आपण आपल्या आंघोळीच्या सुखाला वाव करून दिलाच पाहिजे. कारण रमत गमत होणाऱ्या सुखाच्या आंघोळीवर आपला जन्मसिद्ध हक्क असतो. किमान मोठ्या 2 बादल्या पाणी भरून अंगावर आस्ते आस्ते पडलंच पाहिजे. गाणं गुणगुणत स्नान करण्या इतकी सवड लाभली तर दुधात साखर. पण एक वेळ ते न सुचलं तरी भले. स्नानगृहातून बाहेर पडल्यावर स्वतःला शुचिर्भूततेचा प्रत्यय यायला हवा, तरच ती आंघोळ झाली म्हणायची. त्यानंतर गायक तंबोरे मिळवतात आणि त्या धुमाऱ्याची बैठक नंतरच्या गाण्याला प्राप्त होते. गाणं फुलतं. आंघोळीचं काम नेमकं तसंच आहे. स्नानानंतर आपण नंतरच्या कारभाराकडे उमेदीनं वळलो पाहिजे. संथ स्नान करून पहा, तरतरी तर येईलच, शिवाय प्रसन्न चित्ताची सोबत तुम्हाला बराच काळ लागेल. फुलांच्या मंद सुगंधासारखी चित्त प्रसन्न असणं आणि तसं ते प्रसन्न ठेवणं यापैकी कमाई ती कोणती या रटरटीत दिवसात. म्हणजे किती छान. म्हणजे अंघोळीवर कोण एवढं चिंतन करून लिहिणार, पिंगेशिवाय आणि कोणी. आणि चौथं सुख कमालीचं सहज साध्य आणि जाता येता हाताला लागण्यासारखं आहे. आणि ते म्हणजे सभोवार उन्हाचा डोंग उसळलेला असताना आपण झाडाच्या सावलीत 5 मिनिटं अगदी शांतपणे उभं राहायचं आणि सावली कसं विमल सुख अर्पण करते त्याचा साक्षात अनुभव घ्यायचा. आपण हजारदा रस्त्यावरल्या झाडापेडांच्या सावल्या खालून जातो येतो, पण ते यांत्रिकपणे घडतं. ऊन टाळायला म्हणून सावलीतून पार व्हायचं हे आपल्या शरीराला आपोआप कळायला लागतं. मन मात्र गाफील असतं. आता आपण मन जागं करायचं आणि सावलीत 5 मिनिटं नुसतं उभं राहायचं. शरीराचं सुख शरीराला परस्पर भोगायला द्यायचं आणि मनाला जागं करून सांगायचं, रे आजूबाजूचा झगमगाट बघ, मी तुझ्या सुखासाठी हा सुंदर वृक्ष स्वतः ऊन झेलीत मार्गात तुला दिलासा देण्यासाठी उभा राहिला आहे. त्याच्याकडे नुसतं प्रेमाने बघ. दुसऱ्याकडे प्रेमात नजरेत निरपेक्ष पाहणं हे ज्याचं सहज कर्म झालं त्याला सुखासाठी आणखी वेगळी रापारापी करायला नको.
अशी ही चार साधी बाळबोध सुख दिसायला चिमुटभर तर खरीच मात्र पदरात ओंजळभर प्रसन्नता ओतणारी ठरते. किती म्हणजे मगाशी तुम्ही म्हटलं तसं की निसर्गाबद्दल त्यांना जास्त ओढ आणि ते हे प्रत्येक लेखात म्हणजे कुठचाही लेख मी मुद्दाम बघितला, कुठचाही लेख त्यात एखाद्या पक्षीचं वर्णन असेल, एखाद्या नदीचं वर्णन असेल, रस्त्याच्या बाजूला जी झाडे आहेत त्यांचं वर्णन असेल, घाटातील वर्णन असेल, परत पक्ष्यांबद्दल त्यांना वाटतं जास्त प्रेम होतं. त्यामुळे एक लेखच आहे पक्षी शून्य आभाळ, म्हणजे त्या लेखात त्यांनी एक पण पक्षी त्यांना दिसला नाही, त्यामुळे ते विचलित झाले आणि हा लेख जन्माला पक्षी शून्य आभाळ. आणि म्हणजे नवीन पिढीसाठी कान गोष्ट दिली आहे. तुम्हाला म्हणजे तुमची सहमती असेल तरच मी तर आमच्यासाठी आहे. आणि खरंच म्हणजे प्रत्येकाने शब्द आपल्या आणावं असं मला पण वाटतं. नवीन पिढीसाठी कान गोष्ट, शक्ती पलीकडलं ओझं वाहू नका. जगाला सुधारण्याची किंवा बदलण्याची आकांक्षा बाळगू नका. तुमच्या अंतःप्रेरणा नेमक्या काय आहेत हे अलिप्तपणे जाणून घ्या आणि मन कौल देईल त्याप्रमाणे बिनधास्त व्हा. प्रकृती धर्माशी सुसंगत काम करा. चुकीचं दार ठोठावणं हे सर्व दुःखाचं मूळ आहे आणि न धकणारी महत्वाकांक्षा बाळगणं हे सर्व अनर्थांचं कारण. कुणाचाही न्याय करू नका. घमेंड मारू नका, कारण शेराला सव्वा शेर सर्वत्र असतो. नाहक स्पर्धा, मत्सर, द्वेष कोणाचाही करू नका. तुमच्या गुणांच्या हिशोबातच तुम्हाला यश मिळणार, तरी प्रयत्नाची कास सोडू नका. संध्याकाळच्या सावल्या अंगणात पडणार आहे याचं भान असू आणि नंतर सुंदर दिवे लागणेही होणार आहे यावरही विश्वास ठेवा. हा जन्म एकच आहे, तो वकवक शून्य जगा. सर्वांना उमाळ्याचा आधार द्या. नीतिमत्तेची धास्ती बाळगू नका. प्रत्येक क्षणाचा म्हणून काही मध असतो, तो चाटून घ्या. सुंदर. पाप पुण्य ह्या निव्वळ कल्पना आहे, ते अंतिम सत्य नव्हे. प्रेम आणि उपासना यांना पर्याय नाही. कामात सातत्य ठेवा. कुणाचेही तळतळाट घेऊ नका. प्राप्त झालेली संधी सोडू नका आणि अखेर सर्व काही ईश्वरी कृपेवर सोडवा. धन्यवाद.